ना कशा आहात सगळे? शुभरात्री सगळ्यांना. तर आज व्हिडिओ काढायला इकडं आली आहे. इकडं आली म्हणजे तिथं कोणच नाही, मी एकटीच तिथं. आणि जेवायला पण कोण नाही. पोरी तर काय तिकडे यायलाच तयार नाही तर. आणि हे जेवण करून येणार आहे तर मी म्हणलं ह्यांचं काय चाललंय बघा, कुठं काय मिळतंय का. आणि तशी बी बरीच जण म्हणतात आहे की तू काय स्वयंपाक करत नाही का काय. सकाळचं कसं घाय घाय असते, ह्यांना जायचं असतं, त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला काय हे नाही. आणि हे व्हिडिओ काढाय असल्यावर जरा वाईच हे वाटतं बोलायला ह्याला. आणि मी एकटीने काय व्हिडिओ काढायचा असं होतं. असू दे काय आपलं असं तसं भाजी कांजी भाजी बनायचं घ्या मानून. इकडे आत्यांची चूल पेटवायची चालली आहे. हा, देवाला जशी कांजी भाजी आवडते तशीच आपल्या बी कांजी भाजीच म्हणायचं काय. नाही असं नाही काय. तर बरे मला कमेंट करतात की तू स्वयंपाक करते का नाही, स्वयंपाक करते का नाही असं मला म्हणतात. तुझा स्वयंपाक केला दाखवत बाया रोज. बरं आता सकाळी रोज सकाळचा एक स्वयंपाकाचा व्हिडिओ म्हणजे डेली चालू करते मी. एक रोज स्वयंपाकाचा व्हिडिओ टाकला त्यांना नाही वाटायचं कसं वाटतं. जी दिसतं ती बोलतात माणसं. बरोबर आहे, जे दिसतंय ते तुम्ही बोलताय. मी तुमचं तरी काय चुकतं, 1 महिना होत आला असेल. मी जसं हे लवकर कामावर जातात तसं सकाळचा व्हिडिओच नाही आणि तसं म्हणजे जास्त व्हिडिओ पण माझे नाहीत असं होतं. या कामाने वेळ मिळाला आणि वेळ मिळाला तर व्हिडिओ काय काढावं असं होतं. आणि आता कुरड्याचं ह्याचं कसं केलंय, जरा ऊन ही लय वाढलंय ना, तर जरा हेच केलंय. कारण माझं डोकं दुखायला लागलं होतं, ऑपरेशन झालेलं. आणि हे सगळं डोकं असं बधीर व्हायचं रात्रीचं. मग डॉक्टर मला की जास्त ताण घेऊ नका, कारण दिवसभर कसलंच हे व्हायला येत नव्हतं. हा मग काय, मग ती जरा म्हणजे शांत हे करा तुम्ही, शांत राहा आणि जास्त उन्हात वगैरे पण हे करू नका. अजून काही जास्त दिवस नाही झाले, 3 तर महिने झाले. आणि मला 3 महिने आराम करायला सांगितलेला. मी 15 दिवस झालं ऑपरेशन करून आले की लगी कामाला चालू केलं. मग ती सगळीच खवडायला लागली, म्हणली थोडं व्हायचं हे कर. पण बाकीचं लाडू वगैरे हे असलं बनवती, पण हे असलं उन्हाळी वाळवणाचं आहे ना, तेवढं जरा 1 आठवडा झालं हे केलंय. असं झालंय बघा. असू दे, कवा करायचं कवा नाही, ऊनच लय वाढले, काय करावं असं होतंय. मस्त करावं वाटतंय. ऑर्डर येतात, फोन पण येतात. मी म्हणते मी चालू करणार आहे आता. जरा वाईस हवा सुटल्यासारखं आजपासून झालंय, तर करणार आहे चालू. गहू भिजायला टाकून. एवढं 15 दिवस आहे तर परत पावसाळा ही वाळवणाचा विषयच नाही. संपतो विषय. हाय आपलं लाडूच ह्याचं चालू आहे. बेसन लाडू, रवा लाडू, शेव लाडू, बेसनचे चिवडा, शेंगदाणा गोळ लाडू. तर शाळा भरली की होताय चालू. मुला मुलींच्या परत ना लय वारं आपल्यात असतं ना, वारं कावदा पावसाळ्याचं 25 तारखेपासून निघतात ना. आपल्याला काही निवारा नाही जास्त वाट टाकायला, त्याच्यामुळे असू द्या. जसं वेळ मिळेल तसं करायचं. आणि लोणच्याचं पण केलंय चालू. आपण केलंय जसे ऑर्डर येतील तसं बनवून द्यायचं असं. तर हा एका ताईंचा आलता फोन, 20 किलो लोणचं पाहिजे एका ताईंना. तर बघू आता ते कन्फर्म झालं सांगेल मी तुम्हाला. 20 किलो? हा 20 किलो पाहिजे. युक्त कशाला? आत्यांनी चूल पेटवली बघा. आमचा लागला जाळ. चुलीवच्या भाकरी बाय भाकरीच पण महत्वाच्या चुलीवल्या भाकरी. आणि पोरं एका जाग्यावर बसली का नाही, 1.5 एक 5 कोरा कुणी किती बी त्यांना वाटण एवढी खाती ती. एकमेकाच्या नादाने हडावचड करते. चिवीन तिथं घरी आज तयार नाही तर सकाळी जी चिवला आंघोळ घालून जी चिव इकडे आली आहे ते अजून घराकडे कसलीच नाही. मीच आता बघायला लागली काय चाललंय पोरींचं. तर आता दाखवते तुम्हाला मी. मला सांगते चक्कर चहा दी. मी बोलले जा अश्विनीकडे. मला म्हणते तुझ्याच हातात चहा प्यायचा. अश्विनीकडे का जाऊ, मलाच तूच कर. आलीच नाही मला, कसलीच आली नाही. किती आवाज दिला काय केलं मला तरी. शेवटी तर मला डोकं ते का कालच्या जण मला तिथं चाललंय ही दी चहा करून दे बिस्किटच काय ते. मी म्हणलं अगं अश्विनी मारती. नाही तुझंच दे, तूच कर की, तुला काय होतंय. मग आता तुझी लाडकी बाया तुझ्याच माग फिरते ती तुझी लाडकी आहे बारकुस तेवढंच आपल्या घरात. बनू आलाय ते तिला काय सुसा नाही काही माझी. तर दोघांचं एवढं जमतं का ना, भांडणं बी तितकीच करतात, हाणामारी आणि 4 वाजल्यापासून एका सायकली दोघं हिंडत्यात. सायकलीला सीट नाही तरी एकाच सीटावर दोघं बसून हिंडत्यात. सायकल जीवची सायकल गोणी चालवायला आणि ती पुढे मध्ये बसायला. आणि इतकी भारी खेळते ती का नाही पोरं, त्यांना कुणाची आठवणच पाहिजे. आता त्यांचं काय चाललं असेल बघा. काय चाललंय म्हणजे काय, माझ्या मोबाईलचा पार वाटोळ केलं की
आता बाहेर खेळत मला आवाज येत होता. अगं मोबाईल बघते ती काय सांगायचंय तुला. त्यांचं चाललंय कांदा भाजायचं, कांदा भाजायचा आणि भाकरी करायच्या. भाकरी करायची ज्वारीच्या चुलीच्या मस्त मध्ये आणि भाजी करायची भाजी करायची का. आणि आमची गावरान ज्वारी आहे रानातली मस्त मध्ये हा, छान मस्त भाकरी लागतात पैकी. त्या ज्वारीच्या. काढला एक व्हिडिओ आता ना डेली तुम्हाला दिवसाचे पहिल्यासारखे 3-4 व्हिडिओ येतील कारण का मला राग करते हिडीवचा बी. काय सांगू आता तुम्हाला. अगं तसं करीत जाऊ नाही. मला जर आलतं टेन्शन एवढं 8-10 दिवस मला टेन्शनच होतं काय काय कळतच नव्हतं मला. कशाचं टेन्शन घेते आणि काय त्यात ते tension डोकं घेत ते दुखायचं ना ते काय कळत नाही मला. त्याच्यामुळे आता करणार आहे चालू आजपासून. बिझी असलं का नाही कामात म्हणजे काही ध्यान लागत नाही कशात. कामात बिझी असलं तर मोकळं असलं की मग माणसाला ही दुख ती दुख. मला तर झोपल्या पाय दुखाय सुरुवात होते ते कळत सुद्धा नाही दुखते का पाहिजे. आणि जेव्हा झोपन तेव्हा मग कळतं की पाय दुखायला लागले. तसंच होतंय मला पण. दिवसभर उन्हाचं काहीच नाही आणि रात्रीचं झोपलं की डोकं. आणि ती नेमकं जिथं ऑपरेशन झालंय का तिथंच असं फाट 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 लय असं ही व्हायचं. मग ही असं मानाच्या सगळ्या शिरांनी दुखायला लागल्या. हे हात आहे ना हातच असा बधीर व्हायला लागला. हातच उचलले नाही सारखं व्हायला लागलं. मग ते डॉक्टर तसे म्हणले म्हणून जरा हे केले. असू दे थोडे दिवस कर. तिकडं बायचं पण चालू आहे आणि पोरांचं काय चाललंय काय होत्याचं नव्हतं. हा ना. चाललाय कालवा हो का. काय ग काय चाललंय ग तुमचं. अगं तिला डान्स बघत होतो आम्ही. तुला घरी यायचं काय भांडण. पप्पा किती वेळ झाला आले तर. पप्पाला जाऊन खाल्लं. काय चाललंय दादा? तुम्हाला गरम बिरम होतंय का ग? खिडक्या बंद. कूलर कधी लावलाय तुम्ही. शिजून निघायची भाजी. तुला काय वाटतंय दीदी ह्या पोरांच्या ते ओळखूची आहे ना. आमची मोठी बहीण सेकंड इयरला जाणार मी आता. आमची छोटी बहीण आहे. अगं तुला 13-14 वर्षाच्या मुलींचा ड्रेस लागतात. इथं मी सच नाही बोलला का. दीदी नाजूक आहे आमची असू दे. खात जा पिझ्झा जरा. मला म्हणतात नाहीतर तू कुठं काय करून घातलंय. नाही मला तुला मोठी का तुम्ही एवढी डिशेस आहे की. हा मला म्हणतात आम्ही दोघी सेमच आहे. मावशी माझ्यापेक्षा कमी आहे. अरे तू सेम तुझं नाही आम्ही दोघी सेमच आहे. बघा आणि ज्ञानी आमच्यापेक्षा मोठी व्हायला लागली. राहू द्या उंची मोजून आहे. 5 पॉइंट किती आहे. माझी 4 पॉइंट आहे. 2 का काहीतरी आहे. माझी आता वाढली 5 पॉइंट. माझ्या आधी काय 4 पॉइंट होते आता 5 पॉइंट. हा तुला अगं मग तिकडं शिवीला आमचा सगळ्यात जास्त आनंद झालाय. सगळ्यात जास्त बनवून दीदी आल्यात ना. गोरुदाची काय उचलले तुमचं. छोटे मामा म्हणायचे त्याला. गेम खेळतो याती गेम खेळतो. तुझ्या नात्याने आमचं मामा लागतो पप्पांच्या नात्याने त्याला दाजी लागतो. बर असू द्या. काय मम्मी पप्पाने सगळं आम्ही करा छोटे मामा म्हणणार गाण्याला. चला बाहेर सगळे. गरम होतंय आज खूप. बाहेर मस्त हवा सुटली आहे छान. आणि आज झाड मस्त पैकी सगळी झाड गरगरीत भिजवून काढली. ती गार वाटते. हा झाड 2 दिवस झालं करमतच नव्हतं. इथूनच दाखव. इथं नाही दिसत आहे. सकाळ दाखवू आपण. तर बाय सगळ्यांना. व्हिडिओ कसा वाटला सांगा. बाय बाय. काय भाजी केली मला तुमच्यात. काय भाजी केली तुमच्यात. जेवलात का ती भाजी केली तर आम्हाला सांगा कमेंट करून काय भाजी केली ते.
कसे आहात सगळे? गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग नाही, गुड नाईट. झोपा आता म्हणा. गुड नाईट म्हणतो ना, गुड इव्हनिंग. झोपा म्हणा गुड आता. नाईट म्हणजे शुभरात्री, हा शुभरात. आणि शुभरात्री म्हणजे कसं व्हायचं चिवचं काय माहिती. आमची चिव पहिलीला जायची, आता शाळा भरल्या आहे ना अनुष्का. तिचं ती बॅग, टिफिन बॅग आणि ती चिव शाळेच्या ड्रेस मध्ये कशी दिसते? मस्त छान दिसली. मी पहिलीला जायची. कशी जाणार लुटू लुटू करीत ना. दप्तर मागावली. कशी कशी दप्तर मागावली. चिवीची मैत्रीण आणती. तर असं द्या अंधार आहे त्याच्यामुळे काय दिसत नाही. सारखी 2 मिनिटाला भांडणं होतं त्यांची. कायच येत नाही. कशी व्हायचं पहिलीत गेले? त्या दोघींची त्याची मैत्रीण सोडायला नको ओढू. परी आणि चिव. तर असं द्या. बाय सगळ्यांना. बाय. गुड नाईट. बाय.